रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातून सिनेमालाही लाजवेल अशी भयंकर घटना उघडकीस आली. इथे एका 34 वर्षीय विवाहित पुरुषाने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली आहे. पीडित मुलगी ही मुंबईत आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होती. ती उन्हाळी सुट्टीमुळे आपल्या मूळ गावी रायगडमध्ये आली होती. मात्र मुंबईत तिच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने तिचा मुंबई ते कोकण असा पाठलाग केला. मूळ गावी मुलीची हत्या करून पुन्हा मुंबईत परतला. त्याचा प्लॅन अगदी फुल प्रूफ होता, मात्र एका चुकीमुळे त्याचा गेम ओव्हर झाला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलाय. शुभम ओतेकर असं अटक केलेल्या 35 वर्षीय विवाहित आरोपीचं नाव आहे. तो मयत मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे. त्याच ओळखीतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलगी ही मुंबईतील विले पार्ले येथे राहत होती आणि तिथल्या सेंट झेवियर शाळेत शिकत होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालण्यासाठी ती आपल्या कुटुंबासह माणगाव तालुक्यातील मूळ गावी आली होती. आरोपी शुभम ओतेकर हा देखील विले पार्ले परिसरातच राहत होता आणि त्याचं लग्न देखील झालं आहे. पीडित मुलगी गावी जाणार असल्याची माहिती शुभमला आधीपासूनच होती. त्यानुसार तो गुपचूप तिचा पाठलाग करत गावी पोहोचला. त्याने सोमवारी मध्यरात्री पीडित मुलीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तो पुन्हा मुंबईला पळून आला. त्याने कसलाही पुरावा मागे सोडला नव्हता, मात्र एका चुकीमुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. बुधवारी सकाळी जंगलात मुलीचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. तिच्या अंगावरील जखमावरून पोलिसांनी हत्येचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं. तिची हत्या नेमकी कोणी केली, का केली याचा कसलाही पुरावा पोलिसांकडे नव्हता. मात्र घटनेची रात्री पीडितेने तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून केलेल्या शेवटच्या कॉलचा सखोल मागोवा घेतला. या तांत्रिक तपासावरून पोलिसाचा संशय थेट शुभम ओतेकरवर स्थिरावला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विले पार्ले येथून शुभमला ताब्यात घेतलाय. पोलीस कोठडीत घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्याने निधीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. माणगाव पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत आरोपीला 24 तासांची अटक केली असली तरी शुभमने निधीच्या इतक्या क्रूरपणे हत्या का केली असावी याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माणगाव येथील घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, रायगड.